सार्वजनिक किंवा खासगी सीसीटीव्ही फुटेजचं नेमकं काय होतं? आस्थापनांमधले सर्व डिजिटल डेटाच्या सुरक्षेची खात्री काय आहे? खास करून सीसीटीव्हीद्वारे टिपलेले व्हिडिओज हे सुरक्षित आहेत का? असं सीसीटीव्ही फुटेज नंतर डिलीट होतं याबाबत खात्री काय आहे? डिजिटल डेटामध्ये व्हायरस, घुसखोरी आणि मानवी वापरावर कुणाची देखरेख असते? या सर्व मुद्द्यांबाबत कायदे आणि त्याचं अनुपालन याविषयी शासकीय धोरण काय आहे? हॉस्पिटल्स, मॉल्स, ऑफिस, हॉटेल्स अशा आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही असतात. सदैव सुरू असणाऱ्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा डेटा हा त्या आस्थापनांकडे असतो. स्त्री, पुरुष, लहान मुलं, मुली, वृद्ध यांची दृश्य सदैव रेकॉर्ड होत असतात. हॉस्पिटल सीसीटीव्ही कांड प्रकरणामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे. भारतीय संविधान आणि कायदा हा खासगीपणाचा अधिकार मान्य करतो. नव्या माहिती सुरक्षा कायदा 2025 द्वारे व्यक्तीच्या डिजिटल माहितीबाबत सहमती, दुरुस्ती, समाप्ती या अधिकारांवरती भर देण्यात आलाय. सध्या अशा आस्थापनांमधील डेटाचं कुठलंही अनिवार्य ऑडिट, तपासणी करण्याची यंत्रणा नाही. सोसायटी, हॉटेल्स असो किंवा मॉल्स, तुमच्या सीसीटीव्हीने टिपलेल्या व्हिडिओवर तुमचं नियंत्रण नाही हे वास्तव आहे.